मला तर रिक्षावाले आपल्या क्रश सारखे वाटतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाही म्हणणार आहे तरी आपण जाऊन विचारतो. बोलूयात आजच्या मेन स्टँडअप कॉमेडियनला निनाद गोरे. आपल्या शाळेत फिल्म्स वगैरे दाखवायचे, वासुदेव बळवंत फडके, वीर सावरकर वगैरे, राईट. फक्त प्रॉब्लेम असा झाला की पोरांना एका पॉईंटला कळलं की हे ह्यांच्याच मनाच्या फिल्म्स दाखवत आहेत. आमच्या पोरांनी आंदोलनं केली, इम्रान हाशमी फिल्म फेस्टिवल करा, नाहीतर मिया खलिफा शॉर्ट फिल्म फेस्टिवल टाका. मग आम्ही ठरवलं नाही नाही आपलं एक काम करू, आपणच ऑन करू. आम्ही ते ह्याला गेलो, हॅरी पॉटर ऑफ प्रिझनर ऑफ आझकाबान. फक्त आम्ही बघितला हॅरी पॉटर अँड आझकाबान के कैदी. भाई निलायमला लाईनीत उभं राहून तिकीट काढून आत. पण बाईंना दुसऱ्या दिवशी कळलं, पोरं गेली हरामखोर. बाई म्हणल्या निनाद पुढे ये आणि सगळ्यांना गोष्ट सांग. मी सुरू झालो, हरी कुंभार नाम का एक चिटूक बच्चा हुआ करता था. बाईने कानफडात मारल्या. म्हणलं मराठीचा तास चालू आहे ना, मराठीत बोल. म्हणलं हो साहेब, म्हणजे बाई. मी सुरू आलो, चेटूक विद्या शिकणारा एक मुलगा होता. विंगार्डियन लेविओसा असं म्हणत तो कुठली गोष्ट हवेत उडवायचा. तेवढ्यात सरपोतदार सर म्हणजे आमचे प्रिन्सिपल इथं आले. मी त्यांच्यावर डंबलडोर सरांचा स्पेल टाकला, पितृदेव संरक्षणम. ते पुढं पास झाले, माझा कॉन्फिडन्सच वाढला. मी म्हणलं भाई ते, बाई म्हणलं ए एक्सक्यूज रे, बस बस बस. पण पोरं साली भडवी पिशाचे असल्याने सगळ्यांनी माझ्यासाठी उठून टाळ्या वाजवल्या. दॅट वॉज माय फर्स्ट स्टँडिंग ओवेशन गाईज. पण बाईंचा चिडून वॉल्डेमॉट झाला. त्या म्हणल्या निनाद आता पायथागोरसचं सूत्र फळ्यावर लिहून दाखव. माझी टरकन फाटली. बाईंनी सरकन छडी काढली. मी जोरात ओरडलो, निरस्त्र भावा. बाईंना ऐकू गेलं, निर्वस्त्र भाव. बाईंनी जोरात माझ्या इथं एक मज्जा केली. त्यामुळे हॅरी पॉटरच्या हित आणि माझ्या हित कायमची खूण आहे. आय एम द चोजन वन फ्रॉम रमणबाग. मी एक स्टँडअप कॉमेडियन आहे, ॲक्टर पण आहे खरं तर. पण ॲक्च्युली मला हे बनायचंच नव्हतं. म्हणजे झालं असं की लहानपणी एकदा फॅन्सी ड्रेसमध्ये आपल्याला नाही का असं म्हणजे झाड पान फुलं व्हायचं असतं किंवा रामदेव बाबा वगैरे व्हायचं असतं. तसं मला आयुष्यात भिकारी बनायचं होतं त्यात. आणि मी वडिलांना म्हणलं की बाबा मी भिकारी कधी बघितला नाही, मला एकदा बघायचं आहे. ते म्हणले काम कर, घरातनं बाहेर पड आणि शेजारच्या दादाकडे बघ. त्यानं BCom केलं. काहीच मी त्याला हुबेहूब ऑब्झर्व केलं. स्टेजवर शार्प धरून उभा राहिलो हातात. वर्गात पहिला आलो. प्रिन्सिपलनी स्टेजवर येऊन मला 100 रुपये दिले होते. फक्त मला कळेना भीक दिले का बक्षीस. बाकी थोडा लाईट देतो प्रेक्षकांमध्ये. पण टू व्हीलरनी कोणी आले, गरीब सगळे, आवाज करा. क्या बात आहे यार, तुम्हाला मानलं पाहिजे भाई. खरं सांगतो, पुण्यात टू व्हीलर चालवणं म्हणजे सरकार चालवण्यासारखं आहे. थोडं रॉंग वेनी जावंच लागतं. मी आपला सरळ चाललेलो असतो रस्त्यानं, एकदम 15 लोक रॉंग वेनी येतात. मी कन्फ्यूज होतो, चायला मी चुकलं का. मला मरते तिच्या आयला, आम्ही 16 जण रॉंग वेनी आलो होता. माझ्या मागं 2 जण येत होते, त्यांना पोलिसांनी धरला. त्यामुळे मी आपला टू व्हीलर वगैरे नाही, रिक्षा चालव. रिक्षा मला खूप आवडते. रिक्षात बसलेलेच सगळे क्या बात आहे, नशीबवाने तुम्हाला हो म्हणले. पण खरं सांगतो, मला तर रिक्षावाले आपल्या क्रश सारखे वाटतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाही म्हणणार आहे तरी आपण जाऊन विचारतो. आणि ज्या पद्धतीने रिक्षावाले चालवत आहेत ना पुण्यात, म्हणजे मला वाटत होतं राफेल घेऊन त्यांनाच पाठवायला पाहिजे होतं. फक्त प्रॉब्लेम आहे की ते रिटर्न शिवाय आले नसते. नाही डेंजर. मी एकाला विचारलं, म्हणलं बाई पुणे स्टेशनला येतो का. तो म्हणला नाही येणार. म्हणलं शिवाजीनगर. तो म्हणला नाही. म्हणलं चंद्रावर येतो का. तो म्हणलं येतो. म्हणलं चल. तो म्हणलं रिटर्न भाडं पडेल बघ. आणि मला जेन्युइनली असं वाटतं खरंच, म्हणजे ओव्हरऑल जे पुण्याचं चाललं आहे ना आता, एक ट्रेंड जो चालू आहे, तर मला असं वाटतं की आपण ते सगळं एक पुणे रिडेव्हलपमेंटला आत्ताच काढूयात आणि सगळे चंद्रावर जाऊन राहू सिरियसली. आणि मला जेन्युइनली सांगतो, म्हणजे तुम्हाला वाईट वाटू शकतं, पण मला असं वाटत होतं की सुनीता विल्यम्स आत्ता ती वर अडकली होती माहिती आहे त्या अंतराळात. लोकांना अगदी सिंपती वाटली की यार बिचारी काय करत असेल एवढा वेळ तिथं, काय टाईमपास तिला नुसती अशी.
मला वाटतं त्यांनी टाइमपास केला. एवढी वर अडकली होती, चंद्रावर जाऊन यायला पाहिजे होतं. आपण नाही का असं तुळशीबागेत गेलो तर मंडईत पण जाऊन येतो. एवढं करायला काय हरकत होतं यार. आणि माझं जेन्युइनली म्हणणं आहे, चला सगळे चंद्रावरती. आणि मला पॉलिसी पण आहे माझ्याकडे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण आहे. सुनीता विल्यम्सनी जाताना 3-4 मुलच्यांच्या साड्या घेऊन जायला पाहिजे होत्या. सगळ्या बायका बरोबर खरेदीला चंद्रावर गेल्या असते. मागनं पुरुष पर्स पकडून, अगं कुठं चालली बाई. सिरियसली यार, सिरियसली. आणि मी जेन्युइनली सांगतो तुम्हाला, फक्त पुण्यातले 4 ब्रँड न्या तुम्ही चंद्रावरती. एक PNG न्या, चितळे न्या, बेडेकर न्या रविवार टाइमपाससाठी, आणि 4थं SBI न्या. म्हणजे काहीतरी बंद पण असलं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझे असेच स्टँडअपचे व्हिडिओज या चॅनलवरती येणार आहेत. तर निनाद गोरे मराठी स्टँडअप कॉमेडी या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा. केलं? लगेच करून टाका. पुढच्या व्हिडिओच्या तयारीला मी लागतोच आहे आत्ता. चला, जय महाराष्ट्र. सुरू करतो. धन्यवाद.